लग्न लावून गावाकडे मोटर कारमधून निघालेल्या एका व्यापाऱ्याला गळ्याला चाकू लावून लुटल्याची घटना सोलापूर विजापूर महामार्गावर हॉटेल अंबर समोर गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता घडली। दरम्यान या प्रकरणी रिक्षातून लूटमार करून निघून गेलेल्या तिघा अज्ञातांविरुद्ध विजापूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मल्लिकार्जुन विश्वनाथ कोणी वय 55 वर्षे राहणार मुक्काम पोस्ट कनकट्टा तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर यांनी फिर्याद दिली आहे। यातील फिर्यादी हे दिनांक 2 जुलै रोजी विजापूर येथील नातेवाईकाच्या लग्नाला जाऊन हुमनाबादकडे आपल्या मोटर कारमधून नातेवाईकांसह निघाले होते। मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास सोलापूर विजयपूर महामार्गावरील वडकबळ ब्रिज खालून गाडी वळवून चव्हाण HP पेट्रोल पंपाकडे गाडीमध्ये डिझेल टाकण्यासाठी जात असताना अंबर हॉटेल समोर एक रिक्षा फिर्यादीच्या गाडीच्या समोर येऊन अचानक थांबली। फिर्यादीने मोटर कार थांबवताच त्या रिक्षामधून 3 इसम बाहेर आले व त्यांनी फिर्यादीचे पाहुणे शांतकुमार रेवणप्पा येडवे यांच्या डोळ्यात चटणी टाकून गळ्याला चाकू लावला। त्यानंतर फिर्यादीच्या डोळ्यात चटणी टाकून फिर्यादीच्या उजव्या हातातील 2.5 लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व फिर्यादी व त्यांच्या पाहुण्याला मारहाण करून फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेऊन निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत। Now and press the bell icon. Never miss a